अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हावेत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर अशा व्हिडिओला मी सुरुवात करते. तर बघा, 9 ऑगस्ट रोजी 2025 मध्ये रक्षाबंधन आलेली आहे. तर दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला आपण सगळेजण भावा बहिणीच्या अतूट नात्याची वीण असलेला राखी पौर्णिमेचा सण आपण साजरा करत असतो. जगाच्या पाठीवर भाऊ बहीण एकमेकांपासून दूर जरी असले तरी भावा बहिणींचं नातं दिवसेंदिवस अजून घट्ट व्हावं, त्यांच्यातील प्रेम काळजी परस्पर संवाद नेहमी टिकून राहावा व भावाने बहिणीचा कायम एक पाठीराखा व्हावं आणि बहिणीने सुद्धा भावाची एक पाठीराखीण व्हावं, म्हणून रक्षाबंधन हा दरवर्षी आपण साजरा करतो. तर बघा, 2025 मध्ये पौर्णिमा ही तिथी 8 ऑगस्टला दुपारी 2 वाजून 12 मिनिटांना सुरू होईल आणि 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 24 मिनिटांपर्यंत असणार आहे. म्हणजेच उदय तिथीनुसार आपल्याला राखी पौर्णिमा ही 9 तारखेला साजरी करायची आहे. आता 9 ऑगस्ट या दिवशी राखी बांधण्याचा वेळ बघा, तर दुपारी पौर्णिमा ही 1 वाजून 24 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे आपण दुपारी 1 वाजून 24 मिनिटापर्यंत पौर्णिमा तिथी असेपर्यंत राखी आपल्याला आपल्या भावाला बांधायची आहे. आता भद्र काळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणं हे शुभ मानलं जात नाही. त्यामुळे यंदा 2025 मध्ये रक्षाबंधन सणादरम्यान भद्र काळाचे सावट आहे की नाही, तर पहा, यंदा भद्र काळाचे सावट या रक्षाबंधन नाही, कारण 9 ऑगस्टला सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदरच भद्रकाळ संपत असल्यामुळे 9 तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली नसणार आहे. पण राहू काळ हा सकाळी 1.5 तास असल्यामुळे आपल्याला त्या वेळेमध्ये राखी अजिबात बांधायची नाही. तसेच शुभ मुहूर्त, अभिजित मुहूर्त व राहू काळ यांची संपूर्ण माहिती पुढे आपण सविस्तर जाणून घेऊया. त्या अगोदर आपण रक्षाबंधन विषयी काही संपूर्ण माहिती आपण बघूया. तर येत्या 9 ऑगस्टला शनिवारी रक्षाबंधन आलेलं आहे. रक्षाबंधन कशा प्रकारे साजरं करावं, तर भावाच्या औक्षणासाठी ताट तयार करत असताना काय काय वस्तू त्यामध्ये ठेवावा, औक्षण योग्य पद्धतीने कसं करावं व कोणत्या वेळेत करावं, या दिवशी कोणत्या नियमांचं पालन करावे, मासिक पाळी सुतक पिटाळ गरोदर महिला त्याने रक्षाबंधन साजरे करावे का, शुभ मुहूर्त व राहू काळ कोणत्या वेळेत आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. त्यामुळे आता व्हिडिओला चालू करूया आपण. तर रक्षाबंधनाचा सण जरी भावा बहिणीचा असला तरी ही राखी ही एक मुलगी आपल्या वडिलांना, एक वहिनी आपल्या दिराला, एक बहीण आपल्या आत्ते भावाला, माऊस भावाला, मामे भावाला देखील बांधू शकते. एक आई सुद्धा आपल्या मुलाला राखी बांधू शकते. तसेच एखाद्या घरात फक्त मुलीच झालेल्या आहेत तर त्यामध्ये एक बहीण सुद्धा आपल्या दुसऱ्या बहिणीला राखी बांधू शकते. तर बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी अर्थात रक्षासूत्र बांधते, जेणेकरून आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभेल आणि त्यांचं सर्व काही चांगलं होईल. तर रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. शास्त्रानुसार उजवा हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो. त्यासोबतच देवपूजा सुद्धा उजव्या हाताने करावी अशी ही मान्यता आहे. भावाचे औक्षण करण्यापूर्वी घरातील देवांचे औक्षण करा व एक राखी देव्हाऱ्याला आवर्जून बांधा. त्यानंतर आपल्या घरातील मंडळींसोबत आपण रक्षाबंधन साजरा करू शकतो. राखी ही सूर्यास्ताच्या वेळेला बांधू नये. सूर्य मावळल्यानंतर आपल्याला औक्षण करायचं नसतं, तेवढा नियम तुम्ही नक्की पाळा. आता पाहूया की औक्षणाचं ताट कसं तयार करावं. तर औक्षण करताना कोणकोणते साहित्य लागतात ते आपण प्रथम पाहूया. तर आपल्याला प्रथम ताम्हण लागतं, म्हणजेच एखादं ताट लागतं. त्यामध्ये आपण हळदी कुंकू, त्याबरोबर मध्यावर अक्षता ठेवायची असतात. तसेच उजव्या हाताला सुपारी आणि अंगठी ठेवायची. तसेच मध्येच निरंजन पेटवून ठेवायचं असतं आणि डाव्या हाताला कापूस व दुर्वा ठेवावा. हे औक्षणाचे ताम्हण खाली ठेवताना अगोदर तांदूळ खाली ठेवा आणि त्याच्यावरती नंतर ताम्हण ठेवावे. आता जेव्हा आपण आरती ओवाळत असतो तेव्हा आरती ओवाळताना म्हणजेच आपण जेव्हा औक्षण करत असतो तेव्हा ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या आपण का वापरल्या जातात त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर प्रथम निरंजन याविषयी जाणून घेऊयात की औक्षण करताना निरंजन का बरे आपण वापरतो. तर निरंजन म्हणजे दिवा.
जर त्याने ओवाळल्याने त्याच्या आयुष्यातील अंधार जाऊन त्याचे आयुष्य उजळून निघावे. कारण निरंजन हे नेहमी 2 वाती किंवा 5 वातीचे असावे. त्यामध्ये तेल घालावे आणि हे तुम्ही लक्षात घ्या. तूप घालून त्यात फुलवात घालून जे निरंजन आपण तयार करतो ते देवाला ओवाळण्यासाठी वापरावे. पण आपल्याला भावाला ओवाळताना तेल घालूनच आपण त्या निरंजनात आपण आरती ओवाळायची. तर आपल्या हिंदू संस्कृतीत आपण सर्व कार्य अग्नीला साक्ष करून ठेवून करतो. अग्नी हा आपला परमेश्वर व आपल्यातील दुवा आहे. आपण ज्याला ओवाळतो त्याचे शुभ कल्याण व्हावे अशी प्रार्थना सदिच्छा परमेश्वरापर्यंत अग्नीमार्फत जावी म्हणून निरंजन पूजा आरती करताना आपण दिवा लावतो. तसेच आता आपण सुपारी पाहूयात की त्यांचं आयुष्य हे सुपारीसारखे टणक व मजबूत व्हावे म्हणून आपण औक्षण करताना नेहमी सुपारी वापरतो. सोने वापरतो तर सोने का वापरतो? सोन्याने का ओवाळावे? चांदीने का नाही ओवाळावे बरं? तर त्याचे आयुष्य हे सोन्यासारखे निकलंक होऊ, त्याच्या आयुष्याला सोन्यासारखी झळाळी येऊ असा अगदी सोपा अर्थ आहे त्याचा. तर अक्षता तर अक्षता असताना अखंड तांदळाची अक्षता आपण वापरायची. ती कुंकू किंवा हळद कुंकू असलेली किंवा बनवलेली असावी. म्हणजे पांढरे तांदूळ तुम्ही घेऊ नका. अक्षतांनी आपण आशीर्वाद देतो. तसेच त्या शुभ कार्यात सुद्धा वापरल्या जातात. ओवाळून झाल्यानंतर शेवटी डोक्यावरती कापूस ठेवायचा. म्हणजे कापसासारखा म्हातारा हो, म्हणजे कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत तुला भरपूर आयुष्य मिळो असा कापूस डोक्यावर ठेवण्याचा अर्थ आहे. माझी आजी कापसासोबत दुर्वा पण घ्यायची आणि दुर्वासारखा ताटकणा असू दे आणि कापसासारखा म्हातारा हो असा आशीर्वाद द्यायची. थोडक्यात काय तर चांगले आरोग्य मिळो असा त्याचा अर्थ होतो आणि असा आशीर्वाद सुद्धा मिळतो. तर औक्षण कसे करावे ते पाहूयात आपण. तर प्रथम तामण हे तांबे किंवा पितळेचे किंवा चांदीचे असावे. ताट किंवा ताटली नसावी. तर निरंजन आपण लावायचं. ओवाळताना पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड असावे. फक्त दक्षिण दिशेला थोडं तोंड करायचं नाही. प्रथम पाठ मांडावा. पाटाभोवती रांगोळी काढावी. त्या रांगोळीवरती हळदी कुंकू टाकावे. नंतर औक्षण करताना भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा. मधल्या बोटाने किंवा अंगठ्याने खालून वर अशा आज्ञाचक्रावरती कुंकू लावावे आणि त्या कुंकवावर अक्षता लावून उरलेला आशीर्वाद म्हणून अक्षता त्याच्या डोक्यावरती टाकाव्या. नंतर अंगठी व सुपारी दोन्ही एकत्र करायची आणि ती आपल्या डाव्या बाजूकडून त्याच्या तोंडावरून फिरवून ओवाळून उजव्या बाजूकडे न्यावी आणि तामणाला स्पर्श करून परत डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे तोंडावरून ओवाळून न्यावी. असं 2 वेळा करायचं आणि नंतर ताम्हणामध्ये सुपारीने अंगठी ठेवून द्यायची. त्याच्यानंतर 2 हातात ताम्हण घ्यायचे. एका हातात घ्यायचा नाही आणि एक डावीकडून उजवीकडे म्हणजेच घड्याळाच्या दिशेने असे 3 वेळा ओवाळायचे. आणि ओवाळत असताना अक्षवंत हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो असं ओवाळताना 3 वेळा म्हणायचे. ओवाळून झाल्यावरती भावाला राखी बांधावी. राखी बांधताना प्रथम भावाच्या उजव्या हातात नारळ द्यावा. त्यानंतर उजव्या हातात राखी बांधावी आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की राखी बांधताना हात मोकळा न ठेवता हातात नारळ देऊनच राखी बांधावी. राखी बांधताना हा पुढील मंत्र तुम्ही म्हणावा. एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वाम अनुबंधात्मी रक्षे माचल माचल. हा मंत्र प्रत्येक बहिणीने राखी बांधताना नक्की म्हणा. या मंत्राचा उच्चार करूनच भावाच्या उजव्या हातात राखी बांधावी. नंतर भावाला काहीतरी गोड खायला द्यावे, जसे की पेढे, मिठाई वगैरे. आता शेवटी रक्षाबंधनाला बहिणीला ओवाळणी म्हणून काय द्यावे? तर भावाने बहिणीला ओवाळणी काय द्यावी? तर सोनं देऊ नये, कारण सोनं गरम असतं आणि त्यामुळे बहिणीचा स्वभाव हा रागीट व तापट होतो असं म्हटलं जातं. म्हणून बहिणीला ओवाळणी म्हणून चांदीच्या वस्तू देऊ शकता. मिठाई, कपडे, पैसे देऊ शकता. त्यानंतर भाऊ लहान असेल तर बहिणीच्या भावाने पाया पडावे आणि जर भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडावे. तर अशा पद्धतीने तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता. आता जर तुमच्या घरामध्ये सोयर असेल, सुतक असेल तर तुम्ही रक्षाबंधन साजरा करू नका, कारण पुढच्या वर्षी रक्षाबंधन येईल त्यावेळेस तुम्ही राखी बांधू शकता. त्याचबरोबर ज्यांना मासिक धर्म आहे अशा मुलींनी, अशा महिलांनी सुद्धा रक्षाबंधन साजरा करू नका, कारण ही एक पूजाच आहे. तसेच गर्भवती महिला की ज्या महिला प्रेग्नेंट आहे, गरोदर आहेत, तर त्या राखी बांधू शकतात, रक्षाबंधन साजरा करू शकतात. त्यानंतर राखी आपण कशी बांधावी? राखी बांधताना तुम्ही पिवळ्या, हिरव्या किंवा इतर रंगाची राखी घेऊ शकतात, परंतु राखी चुकूनही काळ्या रंगाची, काळ्या धाग्याची घेऊ नये.
लाल, पिवळा, केशरी असा धागा असलेली अशी राखी तुम्ही घ्या. तसेच ती अर्थपूर्ण असावी, शुभचिन्ह वगैरे असलेली असावी. राखी तुटल्यास तिला नाण्यासह झाडाखाली ठेवण्याचा सल्ला एका धर्मशास्त्रामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर राखी बांधल्यानंतर ती कशी काढावी तर बघा, रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी ही 24 तासानंतर तुम्ही काढली तरी चालते. त्याचप्रमाणे जन्माष्टमी सणाच्या दिवशी राखी काढली जाऊ शकते किंवा काही लोक जोपर्यंत राखी किंवा रक्षासूत्र स्वतःहून निघत नाही तोवर सुद्धा ती काढत नाहीत. तर आता आपण जाणून घेऊया की राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय. तर भद्र काळात किंवा राहू काळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळेच भद्र काळात कोणतेही शुभ कार्य आणि मंगळ कार्य केलं जात नाही. तर यंदा नारळी पौर्णिमा ही 8 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार या दिवशी दुपारी 2:12 सुरू होत आहे आणि 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार या दिवशी दुपारी 1:24 संपत आहे. तर सूर्य उदय तिथीनुसार 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार या दिवशी आपल्याला रक्षाबंधन साजरी करायची आहे. तर 9 तारखेला ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:22 पासून ते पहाटे 5:04 पर्यंत आहे आणि अभिजित मुहूर्त 9 तारखेला दुपारी 12:17 पासून ते दुपारी 12:53 पर्यंत आहे आणि 9 तारखेला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त जो आहे तो पहाटे 5:35 पासून ते दुपारी 1:24 पर्यंत आहे. पण 9 तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी राहू काळ सुद्धा आहे. तर हा राहू काळ हा 9 तारखेला सकाळी 9 वाजता सुरू होत आहे आणि सकाळीच 10:30 म्हणजे 10:30 वाजता संपत आहे. त्यामुळे हा 1.5 तास सोडून तुम्ही 9 तारखेला सकाळी 5:30 वाजल्यापासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत कधीही आपण भावाला राखी बांधू शकतो. जर तुम्हाला पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदरच भावाला राखी बांधायची असेल तर 9 तारखेला दुपारी 1:24 अगोदर तुम्ही राखी बांधू शकता. पण ही पौर्णिमा तिथी सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथीनुसार आपण 9 तारखेला पौर्णिमा साजरी करणार आहोत. तर ही दिवसभरासाठी पौर्णिमा तिथी मानली जाते. त्यामुळे भले पौर्णिमा तिथी संपलेली आहे पण ही सूर्याने बघितलेली आहे म्हणून 1:24 पर्यंत सुद्धा दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधली तरी सुद्धा चालते. तर दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी भद्रकाळाचा खूप अडथळा आपल्याला येतो. पण यंदा मात्र भद्रकाळ जो आहे तो 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:12 सुरू होत आहे आणि तो 8 तारखेलाच मध्यरात्री 1:52 तो संपणार आहे. त्यामुळे या रक्षाबंधनाच्या दिवशी यंदा भद्रकाळ जो आहे तो नाहीये. त्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता. पण राहू काळ जो आहे तो आपल्याला मात्र वगळायचा आहे आणि राहू काळ फक्त 1.5 तासाचा आहे. त्यामुळे 9 तारखेला सकाळी 9 ते 10:30 ही वेळ सोडायची आणि मग दिवसभरामध्ये तुम्ही कधीही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. तर बघा, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतरांनाही माहिती उपलब्ध होईल. तसेच हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. तसेच तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.